रुचकर मेनू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण च्यवनप्राश बनवतोय। इथे मी 1.5 किलो आवळे घेतलेले आहेत आणि आता हे च्यवनप्राश बनवण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक वनस्पती औषधी लागणार आहे, तर ती इथे आपण घेतलेली आहे। ही ब्राह्मी आहे, ती आता मी 10 ग्रॅम घेतलेली आहे। ही आता इथे मी एका भांड्यात काढते। ही जटामानसी आहे, ही पण आपण 10 ग्रॅमच घेतोय। एक गोकुर आहे, थोडं काटेरी फळ आहे, हे पण आपण तेवढंच घेतलेलं आहे। हे अश्वगंधा आहे, तर ह्या जरा आता काड्या त्याला मी फोडणार आहे, फटके मारून थोडे कुटून घेणार आहे। हिला थोडी अशी चेचून घेतलेली आहे, ही आपण आता मिक्स करतोय। शतावरी आहे, हिला पण थोडी अशी फटके मारून घेतलेली आहे। याला बिद्री कंद म्हणतात। असा तुकडा असतो मोठा जरा, ते मी आता थोडा चेचून फटके मारून घेतलेला आहे, आपण यामध्ये टाकतोय। आपण ही मुरुड शेंग आहे, ही पण आपण घालतोय। लहान मुलांना आपण ही घुटीला पण वापरतो। पोटामध्ये जर असा मुरडा मारत असेल, दुखत असेल, तर ही उघळून दिली जाते लहान मुलांना। हे जिवंती आहे, फोडले हे पण यामध्ये आपण मिक्स करतोय। नागकेशर आहे, हे सगळं 10-10 ग्रॅम आपण घेतलेलं आहे। याला हरडा म्हणतात, हा पण थोडा आपण फटके मारून टाकणार आहोत टोपामध्ये। थोडा बारीक केलाय, उठून घेतलाय थोडा। हा वेकंड आहे, यातली मी एकच काडी टाकणार आहे 5 ग्रॅमची। वेकंड लहान मुलांना जर ताप वगैरे आला तर उघडून डोक्याला लावलं तर मुलांचा ताप उतरतो। थोडा फटका मारून घेतलाय। हा पुनर्नवा आहे, थोडा बारीक केलाय। याला अकरखडा म्हणतात, हा पण आपण थोडासा असा बारीक करून टाकूया भांड्यात। ही गिलोई आहे, याला लाजवंती म्हणतात, म्हणजेच लाजाळूच्या झाडाला फुलं येतात, त्याची छोटी छोटी फळं आहेत, ही बघा। हा बेआरडा आहे, ह्याला बारीक केले थोडं। आता यामध्ये मला एक दशमूल मिळालेलं नाहीये, मार्केटला मिळत पण नाही ते। दशमूल म्हणजे 10 प्रकारच्या झाडांची मुळं असतात, औषधी झाडांची, त्याला दशमूल म्हणतात। आणि आपल्याला एक अष्टवर्ग मिळालेला नाहीये, तर अष्टवर्ग म्हणजे त्यामध्ये 8 प्रकारचीच वनस्पती असते। रिद्धी असते, विद्धी असते, मेदा, महामेदा असतो, काकोळी, शिरकाकोळी, शिरकाकोळी म्हणजेच व्हाईट प्रकारची लिली असते, जीवका, रिशबका, असे 8 प्रकारची वनस्पती असते, तर ते पण हल्ली मार्केटला मिळत नाही। ही चंदन पावडर आहे, एक लाल चंदन पण मिळतं, आता मी एक प्रकारचंच इथे चंदन घेतलेलं आहे, हे पण आपण आता वापरणार आहोत। थोडं गॅसवर टोपात पाणी ठेवलेलं आहे गरम करत, तर जवळजवळ 3 लिटर पाणी आहे। यामध्ये आता आपण छान असं आपण औषधी मस्त बनवतोय। ही पण आपण टाकतोय उकळायला। आवळ्याला थोडं टोच मारून घेऊया, म्हणजे मस्त तो आयुर्वेदाचा रस पाण्यामधला छान तो आवळ्यामध्ये उतरेल। आता सगळ्याच आवळ्यांना आपण असं करून घेतोय। त्यामध्ये आपण आवळे घालतोय, आता अगदी छान भरपूर असं आवळ्यांसकट मस्त उकळू द्यायचं आहे। आता आपल्याला पाण्याला उकळी सुटायला लागलेली आहे, हे बघा। आता हे उतू जाऊ नये म्हणून थोडं समोरच राहायचं आपल्याला, आणि व्यवस्थित ते उकळायला लागलं की थोडा मीडियम जाळ ठेवायचा आहे, आणि त्यावर मी झाकण ठेवणार आहे। हे बघा, प्रॉपर अगदी छान असं आपण उकळून देणार आहोत। आता छान आता उकळी आले,
जाळ आता थोडा मिडियम करणार आहे मी आणि यावर आपण असा थोडासा हाफ झाकण छानपैकी आता हे उकळू द्यायचं आहे. अर्क सगळं आवळ्यात उतरायला पाहिजे. झाकण आपण साईडला करू. हे बघा पाणी आता खाली गेलेलं आहे. आता एक अर्धा पाऊण तास होऊन गेला आहे. हे अजून आपल्याला उकळवायचं आहे. यामध्ये आता आपण लवंगा टाकतोय. लवंगांचा पण मस्त अर्क उतरेल. पुन्हा झाकण ठेवूया. थोडं अर्धच ठेवायचं झाकण. अगदी 2 तास जवळजवळ झाले. हे बघा छानपैकी पाणी पण आटलेलं आहे. छान आपले आवळे अगदी झालेले आहेत. एकदम परफेक्ट. आता जाळ मी बंद करते आणि आपण आता असंच झाकून ठेवणार आहोत. डिशमध्ये इथे मी नागकेशर घेतलेलं आहे. ते हे अगदी 10 ग्रॅम घेतलेलं आहे मी. आणि एक वंशलोचन आहे. ही आपल्याला अगदी खडी साखरेसारखी दिसते किंवा कापरासारखा एक दिसणारा प्रकार आहे. हे वंशलोचन आहे. हे बांबूंच्या विशिष्ट प्रकारच्या झाडापासून तयार होतं, म्हणजे पानांपासून. ना ह्याला वास असतो ना कुठली चव असते. हा एक इम्युनिटी बूस्टर आहे. लहानांनी मोठ्यांनी कोणी याचं सेवन करावं. त्याची आपण पावडर करते. मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे आपण 40 ग्रॅम घेतलेलं आहे. इथे डिशमध्ये मिरी घेतलेलं आहे आणि लवंग आहेत. मिरी अगदी पाऊण चमचा घेतलेला आहे आणि यामध्ये 10 लवंगा घेतल्यात मी आणि आपण उकळण्यासाठी पण टाकलेल्या होत्या. आणि सुंठा इथे ही पण अशी छान तळून घेतलेली आहे. जावित्री घेतलेली आहे. तर आता आपण हे मिक्सरला बारीक करतोय घेऊन. दालचिनी आहे ही पण यामध्ये मिक्स करतोय आपण. बारीक करायचं आपल्याला छानपैकी. खसखस पण मी घालते थोडी. खसखस पण औषधी आहे तशी. तमालपत्र पण आपण घेतोय यामध्ये बारीक करायला. यामध्ये आपण केशर पण टाकतोय. छानपैकी बारीक पावडर केलेली आहे. आता आपण हे काढून घेतोय. बडीशोप घेतोय आपण. ही चांगली 3 चमच्यांपेक्षा पण मी जास्त घेतलेली आहे. ओवा घेतलेला आहे. आपण 1.5 चमच्यापेक्षा जास्त आहे. मोठे चमचे आहेत थोडे. शेपा घेतलेला आहे 2 चमचे. बडीशेप, ओवा आणि शेपायाची छान पावडर झालेली आहे. आपण आता ही एकत्र करणार आहोत. आणि आपण आता ह्या ज्या बडीशोप, ओवा वगैरे याची पावडर केली हे सगळं आपण भाजून घेतलेलं आहे. ही लेंडी पिंपरी आहे. ती ही भाजून घेतलेली आहे. भाजल्यावर अशी छान फुलते. ही पण आता आपण मिक्सरला बारीक करतोय. 10 ग्रॅम घेतलेली आहे ती. ही आळशी आहे. ही पण वापरणार आहोत आपण. ती लेंडी पिंपरी आणि आळशी ही खोकल्यासाठी तर अगदी रामबाण औषध आहे. यामध्ये मध वगैरे असं एकत्र करून दिलं, हळद मध, तर खोकला अगदी लवकरात लवकर बरा होतो. तर हे आपण एकत्रच छान बारीक करतोय मिक्सरला. ह्याची पण छान पावडर झालेली आहे. आता आपण ह्या सगळ्या पावडर छान एकत्र करून ठेवतोय. ह्या लागणार आहेत आपल्याला नंतर बनवताना. च्यवनप्राश, चंदन पावडर आहे ही पण आपण घेणार आहोत. तर खूप स्मेल नको त्या हिशोबानेच आपल्याला घ्यायची आहे. ज्येष्ठी मध आहे ह्याची पावडर टाकतोय. ह्याला मुलेटी पण म्हणतात. 1 चमचा टाकलेली आहे. रेडी आहे माझ्याकडे ती पावडर. अडुळशाची पावडर घेतली आहे ही पण यामध्ये आपण मिक्स करतोय. अगदी औषधी असं हे च्यवनप्राश आपलं होणार आहे. आता हे छान थंड झाले. अगदी 5-6 तास होऊन गेलेले आहेत. आवळ्यांमधल्या सगळ्या बिया काढून झाल्यात आणि इथे काढून कळ्या अशा मस्तपैकी निघालेल्या आहेत. आणि हा सगळा चोथा उरलेला आहे. हे बघा सगळं अर्क छान उतरलं आहे. अगदी 2 तास मस्त उकळवलेलं आहे. पूर्ण अशा नरम झालेलं आहे. सगळं चोथा राहिलेला आहे.
हे मस्त असं चाळणीमधूनच मी गाळून घेते, म्हणजे काय जरा रेषा वगैरे असतात हे बघा फारच सुंदर बाहेर येणार. कधी आवळ्याचं ते टोक असतं हे बघा, इथे पण एक कडक असतं, हे पण आपोआप बाहेर येणार हे बघा. त्याच्यामुळे असं मी जरा गाळून घेते. हे चाळणीमधून सहज गाळलं जाते, पण खूप छान असं ते बारीक झालेलं शिजलेलं आहे, सहज खाली पडतंय. हे बघा चाळणीमधून छान गाळून एवढा आपला गर निघालेला आहे. हा चौथा निघाला आहे. तर आपण मिक्सरमधून जरी बारीक केला तरी चाळणीतून गाळूनच घ्यायचं आहे, कारण खूप साऱ्या अशा रेषा आणि ते कडक जरा आवळ्याच्या इथे असतात असे दाणे, ते हे बघा अगदी कडक असतात. तर हे सगळे निघून जातात चाळणीने जर गाळून घेतले तर. अशा प्रकारे आपला गर तयार झालेला आहे. टोप ठेवला आहे गरम करत गॅसवर. त्यामध्ये मी थोडंसं तिळाचं तेल टाकणार आहे, 1-2 चमचे छोटे. तेल आपलं गरम झालं आहे. यामध्ये आता मी मकाना टाकते भाजायला, कारण यामध्ये कमलगट्टा म्हणजेच कमळाच्या बिया वापरल्या जातात. तर या बियांपासूनच हा मकाना बनवलेला असतो. हा तर मी भाजून घेते तेलावर, आणि हा आपण टाकणार आहोत च्यवनप्राशमध्ये. हा भाजून मी मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे. व्यवस्थित भाजायचं आहे. भाजून झालेलं आहे. आता काढून घेऊया आणि याला थंड करून आपण मिक्सरला बारीक करणार आहोत. गॅसवर कढई ठेवले तापत. ते तिळाचं तेल घेतलेलं आहे, ते 50 ग्रॅम आहे तेल. त्यामध्ये आता गाईचं तूप टाकते. हे पण 60-70 ग्रॅम तरी आहे. थोडं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालेल. तूप तेल गरम झालं आहे. आता हा जो पल्प काढलेला आहे तो आपण टाकतोय. जडीबुटीचा रंग उतरून बघा रंग चेंज झाला आहे पूर्ण आवळ्याचा. हा छान परतून घ्यायचा त्याला तुपावरती. तुपात छान असं परतून घेतोय आपण. हा कसला पाहिजे, पाण्याचा अंश आपल्याला काढून टाकायचा आहे आवळ्यातला. मेहनत आहे पण घरच्या घरी अगदी प्रॉपर छान असं आपण बनवतोय. च्यवनप्राश पूर्ण हायजेनिक आहे. हे बघा अगदी छान अर्धा झालेला आहे. टाकला तेव्हा भरपूर प्रमाणात होता. पाण्याचा अंश अगदी जवळ काढून टाकायचा, मग त्याच्यामुळे हा चांगला टिकेल. हे बघा अगदी अर्धा झाला आहे. तेलही बघा जरा तूप तेल कसं थोडं सोडायला पण लागलं आहे. रंग पण त्याचा थोडासा असा चेंज झालेला आहे. आता हे प्रॉपर झालेलं आहे आपला. आता जाळ मी बंद करते. यामध्ये आपण तूप टाकतोय. याला आपण गाईचंच तूप वापरणार आहोत. आता या तुपामध्ये मी खजूर हे करून घेणार. आपण खजूर घालणार आहोत च्यवनप्राशमध्ये. खजूर आपण तळून घेतोय आणि आपण साखर वापरणार नाही आहोत. विदाऊट शुगर बनवतोय आपण. खजराला जरा माती असते तर ते मी धुवून जरा सुकवून घेतलेलं आहे आणि सीडलेस खजूर आणलाय मी. हा छान असा तळून घ्यायचा आहे तुपावरती. तुपावर चांगला भाजून घ्यायचा आहे, याची टेस्ट पण वाढेल. छानपैकी परतून आपण घेतलेला आहे. अगदी लगेचच होतो 5-7 मिनिटामध्ये. आता हा मी मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे.
थंड झाला की ते गॅसवर टोप ठेवले. यामध्ये आपण साजूक तूप टाकतोय गाईचं. त्यामध्ये आपण गूळ घालतोय. खजूर पण आपण वापरतोय, त्या हिशोबानेच आपण गूळ घेणार आहोत. त्यामध्ये आता आपण आवळ्याचा पल्प टाकतोय. मस्त असा भाजून आपण घेतलेला आहे तो. आकस काय सुंदर अगदी. आता या गुळामध्ये आपण आता याला छान असा थोडा शिजवून घेतोय. गुळाचं पाणी होईल, आता पाक होईल मस्त. गूळ छान बघा आपला अगदी खळलेला आहे. रंग पण सुंदर अगदी येतोय त्याचा. बऱ्यापैकी आता हे झालेलं आहे. यामध्ये आता आपण जो खजूर फ्राय केला, बारीक केला आहे मी मिक्सरला, तो घेतोय. भाजून घेतलेला खजूर तुपावरती छान याच्यामध्ये आपण एकत्र करणार आहोत. त्याला ही आपण वंसलोचन नागकेशरची केलेली पावडर 40 ग्रॅम वापरलंय मी. वंसलोचन मखान्याची पावडर घेतले, मी पण बारीक केले छानपैकी. कमळ गट्ट्याच्या ऐवजी आपण डायरेक्ट मखानाच वापरलेला आहे. एक मी 100 ग्रॅम मखान्याची पावडर घातलेली आहे. यामध्ये आपण या सगळ्या मिक्स केलेल्या पावडर आपण शेंदव मीठ टाकतोय. पावडर आहे शेंदव मीठची. मस्त खजूर सगळ्या पावडर आपण त्या केल्या, छान अगदी एकजीव झालेल्या आहेत. हे बघा फार सुंदर असायचा, मस्त घट्ट गोळा झालेला आहे. अंश सगळा पाण्याचा जवळजवळ निघूनच गेलेला आहे. एकदम छान बघा, खूप सुंदर. तुपाचं पण प्रमाण आपलं यामध्ये वाढलं आहे सुरुवातीच्या मापापेक्षा, कारण आपण खजूर भाजून घेतला तुपावर, मखाना भाजला. लागलं वरतून तर थोडंसं तूप टाकायचं आहे. हे बघा खाली तूप पण छान सुटायला लागले. मी तुम्हाला पाहिजे तर टोपात दाखवते खाली. हे बघा दिसतोय तूप सुटलेला थोडाफार. त्यामुळे हे परफेक्ट झालेलं आहे. हे अजिबात खराब होणार नाही. कितीही महिने बाहेर राहिलं तरी चालेल. पाण्याचा अंश आपण सगळा काढून टाकलेला आहे. कसा सुंदर गोळा होतोय तो बघा. एकदम छान प्रॉपर एकदम झाले. हाताला पण आपल्या लागत नाही. हे बघा किती सुंदर झालेलं आहे, अगदी छान. जाळ आता मी बंद करते. वेलची पूड टाकते मी. आता कोणाला वास जास्त आवडतो नाही आवडत घरात, त्या हिशोबानेच आपण करणार आहोत. जायफळ घालते किसून. वेलची जायफळ हे पदार्थ झाल्यावरच त्यामध्ये टाकावी, ते त्यांचा स्मेल टिकून राहतो. गूळ आणि खजूरचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे, पण वाटलं तर आपण गूळ वाढू शकतो. कारण आवळा हा आंबट असतो, तुरट असतो, तर त्याच्यामुळे मुलांनी हे खावं, तर थोडासा गोडाचा प्रकार वाढला तरी चालेल. हे आता मी असंच जरासं पलटी मारते. आता आपण हे थंड करूया आणि यामध्ये आपल्याला नंतर थंड झालं की मध मिक्स करायची आहे. तर हे मी आता असंच सध्या झाकून ठेवणार आहे, थंड करणार आहे याला. अशीच वेलची पूड थोडीशी आतल्यात दाबून ठेवलेली आहे, नंतर आपण ही हलवणार आहोत. छान आता हे थंड झालेलं आहे मिश्रण. आता यामध्ये आपण मध घालूया. जवळजवळ 150 ग्रॅम मध आपण यामध्ये घातलेली आहे. हे 3 किलोपेक्षा जास्तच होईल, कारण खूप सारं आपण काय काय टाकलेलं आहे 1.5 किलो आवळ्यामध्ये. खूप बघा मध टाकून पण छान हलून झालेलं आहे. छान असं तूप पण सुटलेलं आहे. तुम्हाला भांडं दिसत असेल ऑइली. हे बघा आता यावर आपण बोटं प्रेस करू. हे बघा हाताला चिकटत नाही, कशी चमक आलेली आहे. अगदी हे परफेक्ट आपलं झालेलं आहे.
हे अगदी 2-3 वर्ष पण आपला च्यवनप्राश छानपैकी टिकेल, बाहेर ठेवला तरी चालेल। हे बघा परफेक्ट एकदम आपला झालेला आहे। च्यवनप्राश आपण छान बाउलमध्ये आणि बॉटलमध्ये सर्व केलेला आहे आणि छान पाकळ्या गुलाबाच्या अशा लावून त्याला छान गार्निश केलेला आहे। अशा प्रकारे आपला खूप सारी जडीबुटी वापरून आवळ्याचा आयुर्वेदिक च्यवनप्राश तयार झाला आहे। हे बघा किती छान झालेलं आहे, अगदी मस्त, एकदम प्रॉपर। लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत कोणीही खाला तरी चालेल। फार सुंदर अशी रेसिपी बनलेली आहे। च्यवनप्राश ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुचकर मीना चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, कमेंट्स करा। अशा प्रकारची रेसिपी करून बघा। नमस्कार।